जय जय रघुवीर समर्थ श्रीमत दासबोध दशक 18वा बहुजिन्सी समास तिसरा निष्पृह शिकवण निरूपण नाम श्रीराम समर्थ दुर्लभ शरीरी दुर्लभ आयुष्य याचा करू नये नास दास म्हणे सावकाश विवेक पाहावा. श्रीराम समर्थ. बघा समर्थांनी आपल्यासाठी पहिलीच ओवी आणली, दुर्लभ शरीरी दुर्लभ आयुष्य. कारण समर्थांना काय सांगायचं आपल्याला, हा दुर्लभ नरदेह मिळालाय आपल्याला. 83,09,999 योनी पार केल्याच्या नंतर मनुष्य देह प्राप्त होतो. एवढं सोपं नाहीये, माणसाच्या जन्माला येणं एवढं सोपं नाही. म्हणून समर्थांनी सावध व्हावं. ह्या जन्मात तरी माणसाला काय हो, सावध व्हावं. दुर्लभ आयुष्य आहे आणि हे शरीर मिळालेलं कसं आहे हो, दुर्लभ आहे. एकदा का देह ठेवला का परत जन्म आहे का माणसाला? माणूस म्हणतो आज मेला नातू जन्मला. समर्थ म्हटले शक्यच नाही. का हो? कारण ही मनुष्य देह मिळवण्यासाठी भरपूर काय करायला लागतोय हो, अट्टहास सायास करावा लागतोय. त्यावेळेस हे दुर्लभ शरीर आपल्याला काय होतंय हो, प्राप्त होतंय. परमेश्वर कृपेनं आपल्या पूर्व पुण्याईमुळे आपल्याला हा नरदेह प्राप्त झालेला आहे. आणि ह्या नरदेहात येऊन आपण काय करतो बघा, आपण बघतोय आसपास जर पाहिलं तर तरुण पिढी कुठं वळली हो, सगळे व्यायाम करत नाहीत, आहार उत्तमाचा घेत नाहीत, व्यसनाकडे सगळे वळलेत. स्वतःचं शरीर कुणाच्या ताब्यात दिलंय हो, विषय विकारांच्या ताब्यात दिलंय. आणि त्याला नाना विकार, मग लहानपणीच काय जडतात हो, नाना आजार जडतात. समर्थ म्हटले अरे हे शरीर उत्तमाचं जर सांभाळलं तर काय होणार आहे हो, उत्तम आयुष्य मिळणार आहे. जर शरीराला दुर्लभ शरीराला जर उत्तमाचं नाही सांभाळलं, त्याला पाहिजे जे पाहिजे ते आपण देत नाही, नको ते देतो. समर्थ म्हटले नको ते देतोय म्हणून शरीराला नाना विकार होत आहेत. समर्थांनी बलोपासना केली ना हो, बलोपासनेला सुरुवात केली. सूर्य नमस्कार घालायचे रोज. समर्थांनी नेहमी शरीराला काय दिलंय हो, महत्व दिलंय. का तर संसार प्रपंच परमार्थ करण्यासाठी शरीर उत्तमाचं असणं, ठाकठीक असणं फार महत्वाचं आहे. जर शरीराला नाना आजार असतील तर आपण कोणतीच गोष्ट व्यवस्थित करू शकत नाही. ना परमार्थ करू शकतो, ना प्रपंच करू शकतो, ना संसार करू शकतो. म्हणून हे मिळालेलं शरीर कसं आहे हो, समर्थ म्हटले दुर्लभ आहे आणि याचा करू नये नाश. दास म्हणे सावकाश विवेक पाहावा. अहो ज्याचा त्यानं अंतरी विचार करता आला पाहिजे. आम्ही पण सांगतोय एवढं, परंतु आपणही आपल्या शरीराकडे काय देत नाही व लक्ष देत नाही. जाणून बुजून शरीराला उत्तमाचं ठेवण्याचं कार्य आपलं आहे. समर्थ म्हटले त्याला काय देता आलं पाहिजे हो. जसं गाडीला पेट्रोलवरची गाडी आहे आणि तिला जर रॉकेल वतलं तर गाडी काय होणार आहे, इंजिन बंद पडणार आहे. मग ह्या शरीराला जर आपण जे शरीराला चालत नाही ते जर ढकलत राहिलो शरीराला, नाना विकार जडणार आहेत. समर्थ म्हटले मग विचार करा, ह्या फास्ट फूडच्या दुनियेत काय होतंय हो, सगळं शरीराला काय होतंय हो, पाहिजे ते घटक मिळतच नाहीत, सगळे इंजेक्शनद्वारे मिळत आहेत. अहो आपल्या पूर्वजांनी जे अन्न खाण्याची पद्धत आहे ते करून ठेवलेलं आहे. ते ज्या त्या काळात जे ते मिळालं तर काय होणार आहे हो, शरीर उत्तमाचं निरोगी राहणार आहे. भारतीय संस्कृतीमध्ये काय आहे, वर्षभर जे सणसूद दिलेले आहेत ते सुद्धा कसे आहेत हो, शरीराला जे आवश्यक घटक आहेत ते त्यातून मिळतात. मग जी फळं आहेत, आता फळं बाजारात नेहमी वर्षभर सगळी फळं उपलब्ध होतात, परंतु सीझनमध्ये ज्या सीझनमध्ये जी फळं आहेत त्या सीझनमध्ये ती फळं खाल्लीच पाहिजे. कारण का हो, त्यातून वेगवेगळे घटक जीवनसत्व मिळत असतात शरीराला. म्हणजे समर्थांना काय सांगायचंय, शरीर निरोगी ठेवा तर तुम्ही उत्तमाचा परमार्थ कराल, उत्तमाचा प्रपंच कराल. कारण का हो, प्रपंच आणि परमार्थ करण्यासाठी, संसार प्रपंच परमार्थ करण्यासाठी हा देह प्रपंच उत्तमाचा असावा लागतो ना.
म्हणून समर्थांनी सुरुवातीला सांगितले ना आपल्याला, आधी प्रपंच करावा नेटका, मग घ्यावे परमार्थ विवेका, येथे आळस करू नका विवेकी हो. म्हणजे काय हो, अरे परमार्थ नंतर करा, अगोदर हा देह प्रपंच उत्तमाचा ठाकटीक ठेवा, त्याला कुठला विकार जडू देऊ नका, त्याला कुठला आजार होऊ देऊ नका. म्हणजे अंतर्बाह्य उत्तमाचं करायचं हे शरीर, अंतर्बाह्य अंतरी विषय विकारांचं जी कीड लागलेली आहे बघा, ज्याला इंद्रिय दमन, समर्थांनी काय शिकवलंय आपल्याला, इंद्रिय दमन, प्रत्येक विकारांवरती एखादं म्हणजे आपल्याला काय करता आलं पाहिजे व नियंत्रण, स्वतःच्या शरीरावरती नियंत्रण ठेवता आलं पाहिजे. स्वामी विवेकानंद ब्रह्मचारी होते ना, आणि त्यांच्यावरही अनेक असे प्रसंग आले, परंतु त्या प्रत्येक प्रसंगातून त्यांनी काय केलं व स्वतःला सोडवलं. म्हणजे इंद्रिय दमन करता आलं पाहिजे, विषय विकारांच्या नादी लागायचं नाही. ही समर्थांची काय आहे व कळकळीची विनंती आहे प्रत्येक दासाला. म्हणून समर्थ म्हणतात की विवेक पहा, विचार करून पहा. म्हणजे दासाला शिकवलंय समर्थांनी काय, की अरे हा देह प्रपंच कीड म्हणजे काय हो, आंतरिक कीड लागली, कामाची कीड असेल, क्रोधाची कीड असेल, लोभाची कीड असेल, लोभाची कीड लागली की मोठं पद मिळालेलं असलं तरी तो काय करतो, घालवतो ते एका किडीमुळं. समर्थ म्हटले ही कीड काय केली पाहिजे व झडली पाहिजे, कुठलाही लोभ धरायचा नाही, आपल्या जे कर्म दिलेलं आहे, जे कर्तव्य दिलेलं आहे ते करत राहायचंय, उत्तमाचं करत राहायचंय. म्हणजे काय समर्थांना सांगायचंय, जर आपण आपल्या कार्यामध्ये शरीर उत्तमाचं सांभाळून आपापलं कार्य उत्तमाचं नीतिमूल्य जोपासना करून जर करत राहिलो तर आपल्याला कुठलीच गोष्ट कमी पडणार नाही, कुठलीच गोष्ट कमी पडणार नाही. म्हणून शरीर फार समर्थांनी नेहमी, कारण का हो, भारत भ्रमण पायी पायी केलं ना, सर्व संतांनी पायी पायी सगळं भारत भ्रमण केलं. कशाच्या जीवावरती केलं हो, शरीराच्याच ना. म्हणजे त्यावेळेस एवढी साधन संपत्ती होती का हो, गाड्या होत्या का काय होता, आता आपण जातो काय हो, आपल्याकडे भरपूर साधनं उपलब्ध आहेत, रेल्वे आहे, विमान आहे, एस.टी. आहे, स्वतःची गाडी असते, 4 व्हीलर असते, 2 व्हीलर असते, नाना साधनं आपल्याला काय आहेत आता अवेलेबल आहेत. त्यावेळेस ती साधनं नव्हती, त्यावेळेस काय हो सगळं पायी पायी जायचे ना. मग पायी पायी जाण्यासाठी आपल्याला थोडं जरी 2-3 किलोमीटर आपण चाललो तर आपलं काय होतंय हो, पाय दुखायला लागतात. म्हणजे आपलं शरीरामध्ये तेवढं सामर्थ्य राहिलेलं नाहीये. का राहिलेलं नाही तर आपण शरीराची निगा व्यवस्थित ठेवत नाही. आपण बघा गाडी घेतली तर 4 व्हीलर घ्या, 2 व्हीलर घ्या, तिला काय लागते हो, सर्व्हिसिंग लागते. का लागते, का तर गाडी व्यवस्थित चालावी. मग समर्थ म्हटले अरे हे दिलेलं शरीर याला पण काय गरज आहे हो, सर्व्हिसिंगची गरज आहेच ना. म्हणून समर्थ म्हटले याला सुद्धा उत्तमाचं ठेवता आलं पाहिजे. आपल्या हातात आहे, आपल्या जे हातात आहे ते आपल्याला करता आलं पाहिजे. कारण का हो, एकदा का शरीराला विकार लागले, एखादा आजार जडला तर त्या आजारातून माणूस नीट होत नाही. मग तुम्ही आहार उत्तमाचा न घेतल्यामुळे हे सगळं घडलं ना. म्हणून समर्थ म्हटले अरे चुकीचा आहार घेऊ नका, जे जे शरीराला पाहिजे आवश्यक आहे ते घ्या, जेणेकरून काय होईल हो, शरीर उत्तमाचं राहील. आणि कुठलंही म्हणजे त्याला जर काही ओतत बसला त्या पोटामध्ये तर समर्थ म्हटले चुकीचं आहे. सुरुवातीच्या काळामध्ये सगळ्या गायी गुरं घरी असायचे, आता असले तरी लोक काय करत नाहीत हो, दही ताक तूप काही खात नाही. पूर्वीच्या काळी आपल्या घरामध्ये सगळं मिळायचं, सगळं अवेलेबल असायचं, त्यामुळं काय होत होतं हो, कुठलाच घटक कमी पडत नव्हता. आता सगळंच कमी पडतंय ना हो शरीराला. कारण का हो, का तर आपण योग्य आहार पद्धती काय करत नाही हो, वापरत नाही. म्हणून हे सगळं काय होतंय, घडतंय. म्हणून समर्थांनी आपल्याला इशारा दिलाय ना, दुर्लभ शरीर दुर्लभ आयुष्य याचा करू नये नास, दास म्हणे सावकास विवेक पहा. कारण का हो, हे मिळालेलं शरीर कसं आहे हो, दुर्लभ शरीर आहे. मिळालेलं आयुष्य पण कसं आहे हो, दुर्लभ आहे. आपल्याला माहित आहे का आपल्याला किती आयुष्य दिले भगवंताने, माहित नाही. पण समर्थ म्हटले
आयुष्य जेवढं दिलंय तेवढं निरोगी जगायचंय, कुणाच्या हातात जायचं नाही. समर्थ म्हटले शेवटच्या क्षणापर्यंत. अजूनपर्यंत अशी माणसं पाहिलेत की काय करतात तो शेवटपर्यंत आपल्या हातानं आपलंच पाणी पितात. लक्षात घ्या, कधीही कुणावर अवलंबून नसतात. एवढं शरीर काय ठेवलेलं असतं हो त्यांनी, तंदुरुस्त ठेवलेलं असतं. मग समर्थ म्हटले आपल्याला देखील आपलं शरीर निरोगी ठेवता आलं पाहिजे हो. कारण 100च्या वरती जगणारी सुद्धा माणसं आहेत बघा. जी माणसं रोज व्यायाम करतात, उत्तमाचं शरीराला जपतात, आहार उत्तमाचा घेतात, त्यांना आयुष्य काय आहे हो, उत्तमाचंच आहे. म्हणून समर्थ म्हटले चुकीचे आहार पद्धती सोडून द्या, जे शरीराला आवश्यक आहे ते द्या. म्हणजे काय हो, अंतर्बाह्य शरीर काय केलं पाहिजे, उत्तमाचं ठेवता आलं पाहिजे. विषय विकारांच्या बी ताब्यात द्यायचं नाही समर्थ म्हटले. कारण कामाचा अतिरेक झाला की आजार जडतात ना, क्रोधाचा अतिरेक झाला की हातून काहीतरी घडतं चुकीचं की समर्थ म्हटले काय मिळते हो, मग शिक्षा मिळते ना. लोभाचा अतिरेक झाला की काय होतं हो, नोकरी निघून जाते, मग खायला अन्न मिळेना. काय अवस्था होते त्या देहाची ते ज्याचं त्यानं पाहायचं. ज्याला हा अनुभव आलाय त्याला माहित आहे की काय भ्रष्टाचार करताना जर आपण सापडलो एखाद्या ठिकाणी तर नोकरी गेल्याच्या नंतर काय फॅमिलीची अवस्था होते. कोणी काळं कुत्रं सुद्धा काय होत नाही, आपल्याला विचारत नाही. म्हणून समर्थ म्हटले दुर्लभ शरीर दुर्लभ आयुष्य, याचा करू नये नाश. दास म्हणे सावकाश विवेक पहा, विचार करा. उत्तमाचा विचार करता आला पाहिजे. कारण का हो, एखादी नोकरी मिळवण्यासाठी आपण नाना सायास नाना प्रयत्न केलेले असतात. लाखो विद्यार्थ्यांमधून आपलं सिलेक्शन झालेलं असतं. मग छोट्याशा लोभासाठी आपण आपली काय करत असतो, नोकरी गमावत असतो. म्हणून समर्थांनी नेहमी सांगितलंय की अंतर्बाह्य शरीर उत्तमाचं ठेवायचंय. कारण का हो, जर आपल्याला अतिविचार करून सुद्धा काय होतं हो, चिता, माणूस म्हणतो ना चिंता चिता बनवते. म्हणजे अतिविचार केला तरी काय होतं हो, म्हणजे शेजाऱ्याला एवढं मिळालंय आणि मला काहीच नाही. समर्थ म्हटले विचार करूच नको ना, तुझ्या कार्डावर जेवढं आहे ते तुला मिळाले, त्यात समाधानी राहता आलं पाहिजे. कारण का हो, संतांनी कधीही अतिरेक केला नाही कुठल्या गोष्टीचा, अतिलोभ केला नाही कुठल्या गोष्टीचा की मला हेच पाहिजे मला तेच पाहिजे. अहो त्यांनी जर तसं ठरवलं असतं, समर्थ रामदास स्वामींनी जर स्वतःचा संसार करत बसले असते तर आज हा दासबोध ग्रंथ आपल्यासाठी लिहिला गेला नसता. लक्षात ठेवा, त्यांच्याकडं खूप श्रीमंती होती, काही गरज नव्हती त्यांना, परंतु जगाच्या कल्याणासाठी लहानपणीच समर्थ रामदास स्वामी काय करायचे हो, अंधारा खोलीत बसायचे. आई म्हणायची, आईनं पाहिलं की काय हो आपला मुलगा अंधाऱ्या खोलीत बसतोय. त्यावेळेस आईनं विचारलं, 9 वर्षाचं बाळ, नारायणा काय रे अंधाऱ्या खोलीत करतोय. नारायण काय म्हणायचा, चिंता करतो विश्वाची. विचार करा, म्हणजे सोपी गोष्ट नाहीये. म्हणजे हे कार्य कोण करू शकतं हो, ज्यानं आपल्याला जन्माला घातलंय त्यालाच आपली काळजी आहे ना. म्हणून त्यांनीच आपल्यासाठी हे काय दिले हो, सगळे ग्रंथ वगैरे दिलेले आहेत. संत परंपरा बघायला गेलो तर संत परंपरेनं खूप काही सहन केलं हो, खूप सहन केलं, तरी देखील देवाला कधी दोष दिला नाही, आपल्या कर्माला दोष दिला आणि त्या दोषातून मुक्त होऊन दाखवलं हो. सगळ्या विश्वाला सगळ्या जगाला उत्तमाचा संदेश देऊन गेले ना. म्हणून समर्थ म्हटले की हे मिळालेलं शरीर दुर्लभ आहे. आपल्याला मनुष्य देह मिळवण्यासाठी 83,09,999 योनी पार करून आपल्याला 84 लक्ष वा काय मिळतो, मनुष्य देह मिळतो. एवढं सोपं नाही. आणि पुन्हा जन्म पुन्हा मृत्यू यापेक्षा समर्थ म्हटले काय हो, मिळाला आहे ना मनुष्य देह, या मनुष्य देहामध्येच जाणीव घेऊन आपल्याला काय करायचंय हो, ज्यानं आपल्याला जन्माला घातलंय त्याची ओळख करून घ्यायची हो. आणि नवविधा भक्तीतून आपल्याला काय करायचंय हो, आत्मनिवेदनापर्यंत जाऊन आपल्याला ह्या 84 लक्ष जीव योनीतून आपल्याला सुटका मिळवायची. म्हणतोय आपण एवढं, परंतु सोपं नाही. मोक्ष मोक्ष माणूस म्हणतं, मोक्ष एक काय
हे आमके तमके महाराज काय देत आहेत, मोक्ष देत आहेत. समर्थ म्हटले मोक्ष हा असा रस्त्यावर भेटत नाही. मोक्ष मिळवण्यासाठी अंतर्बाह्य मुक्त होता आलं पाहिजे. हो, अंतर्बाह्य मुक्त होता आलं पाहिजे. एवढं सोपं नाही मोक्ष मिळवायचं. मग त्या पद्धतीनं आपल्याला काय करता आलं पाहिजे. हो, अंतर्मुख होऊन आपलं आकलन करता आलं पाहिजे, अभ्यास करता आला पाहिजे. जाऊ नये तेथे जावे, परिविवेक सहित असावे. म्हणून शरीर उत्तमाचं ठेवायचंय, निरोगी ठेवायचंय. शरीराला जे जे आवश्यक आहे ते काय करायचंय, द्यायचंय. समर्थ म्हटले चुकीचे आहार पद्धती अवलंबवायची नाही. समर्थ म्हटले जे चुकीचं आहे ते चुकीचंच आहे. हो, जे पाहिजे शरीराला ते देता आलं पाहिजे. हो, म्हणजे जे पाहिजे ते शरीराला काय देता आलं पाहिजे. म्हणजे जे आवश्यक आहेत घटक तेच देता आले पाहिजेत. हो, विनाकारण काहीतरी नुसतं ठोसत राहिलो तर शरीराला काय होतात. हो, नाना विकार जडतात. कारण का हो, सात्विक आहार असेल तर माणूस कसा बनतो, अंतर्बाह्य सात्विक बनतो. म्हणून अन्न कुठलंही असू द्या, समर्थ म्हटले त्याला सात्विक बनवण्याचं सामर्थ्य आपल्याकडे, लक्षात ठेवा. म्हणून हे मिळालेलं शरीर कसं आहे, दुर्लभ आहे. मिळालेलं आयुष्य कसं आहे, हो, दुर्लभ आहे. कारण का हो, एकदा का माणूस आपण एकदा देह सोडून गेलो की पुन्हा येणे नाही. हो, समर्थ म्हटले. म्हणून कधीही शरीराचा नाश करायचा नाही. समर्थ म्हटले स्वतःच्या हाताने शरीराचा नाश कधी करायचा नाही. कामाने कोण मेले असं कधी ऐकलंय का? हो, कामाने कोण मरत नाही, झोपून झोपून मरतात. समर्थ म्हटले झोपून झोपून मरतात, कामाने कोण मरत नाही. म्हणून शरीराला कष्ट करण्याची काय लावायची, व सवय लावायची. अखंड कष्ट करता आले पाहिजेत. कारण शरीर अतिरेक म्हणत नाही आम्ही, अतिरेक कष्ट नाही म्हणत आहे. समर्थ म्हटले जे पाहिजे तेवढं कष्ट करता आलं पाहिजे. हो, म्हणून शरीर निरोगी ठेवण्यासाठी जे आवश्यक आहे ते आपल्याला करता आलं पाहिजे. कारण हे शरीर, हे आयुष्य दुर्लभ आहे आणि याचा करू नये नाश. हाताने नाश करायचा नाही आयुष्याचा. कारण का हो, एखादं व्यसन जडलं बघा, स्त्रियांना असतात व्यसन, पुरुषांना असतात, सर्वात जास्त पुरुषांना असतात. मग आयुष्य कुणाचं कमी होतंय? हो, पुरुषांचं होतंय. लक्षात ठेवा. ज्याच्यावर घराची जबाबदारी आहे, प्रत्येकाची जबाबदारी ज्या पुरुषावर आहे, जर त्या पुरुषाचं शरीर आयुष्य त्यानं संपवलं, कशासाठी, नाना व्यसन करून, नाना उद्योग करून जर त्यानं स्वतःचं आयुष्य संपवलं तर सगळ्याचं आयुष्य काय होतंय हो, त्याच्यामुळं धोक्यात येत आहे ना. म्हणून समर्थ म्हटले अरे मिळालेलं आयुष्य हे दुर्लभ आहे, याचा नाश करू नका. दास म्हणे सावकाश विवेक पहा. या विवेकानं पाहता आलं पाहिजे. कारण का हो, पुरुषालाच काय करायचंय. हो, माणूस म्हणतं ना की घराचा आधार कोण असतो, पुरुष. आणि सगळ्यात जास्त व्यसनं कोणाला असतात, पुरुषाला. आणि पुरुषच आपल्या आयुष्याचा नाश करून घेतो. जर एखादा आजार जडला तर घरातले सगळे पैसे संपून जातात. विचार करा. समर्थ म्हटले सगळे पैसे संपून जातात. पाठीमागं अनेक असतात ना, त्याच्या जीवावर जगणारे अनेक असतात. त्यांना सुद्धा काय हो, हालाकीचं जीवन जगावं लागतं. का तर एक पुरुष चूक करतो ना आयुष्यामध्ये. एका पुरुषाच्या चुकीमुळे अनेकांना भोगायला लागतं. समर्थ म्हटले. म्हणून समर्थ आपल्याला जाणून बुजून सांगतायत का हो, की अरे हे मिळालेलं शरीर, मिळालेलं आयुष्य दुर्लभ आहे, याचा नाश करू नका. कारण याचा करू नये नाश. दास म्हणे सावकाश विवेक पहा. विवेकानं विचार करता आला पाहिजे. न पाहता उत्तम विवेक, अवघा होतो अविवेक. अविवेके प्राणी रंक ऐसा दिसे. काय सांगितलंय हो, न पाहता उत्तम विवेक. म्हणजे जर विवेकी उत्तम प्रकारे न केल्यास सगळा काय होतो, अविवेकी माजतो. एखादं निरूपण ऐकत असेल तो सुद्धा काय म्हणेल, लय शहाणी झाली, लय शिकवणारे झाले. अरे पण समर्थ म्हटले विवेकानं विचार केला तर लक्षात येईल ना. विवेकानं विचार केला तर लक्षात येईल. कारण का हो, स्त्रिया भरपूर आयुष्य जगतात परंतु पुरुष लवकर जातो. त्याचं कारण काय हो, पुरुष काय करतो, शरीराला नाना विकार लावून घेतो. नाना काय लावून घेतो, म्हणजे
स्त्री आहे म्हणून सांगत नाही समर्थ म्हटले, हे खरं आहे. कारण का हो, सर्वात जास्त व्यसन स्त्री काम करते, घरातलं काम करून दमून जाते आणि पुरुष काय करतो, स्वतःचं काम करतो, बरोबर आहे. आणि नाना शरीराला काय लावतो, संगतीनं काय करतो, व्यसन, नाना व्यसन करतो. आणि आयुष्य 100 वर्ष परमेश्वरानं आयुष्य दिले, तो 50 वर्षातच गायब होतो ह्या जगातून. समर्थ म्हटले काय उपयोग, जे मिळालेलं आयुष्य आहे. अहो 40-40 वर्षात मुलं लिव्हर बाद होऊन जातात. उदाहरण आहेत आमच्या समोर. 40 वर्षात जर ह्यांना लिव्हर बाद होत असेल तर समर्थ, किडन्या बाद होत असतील तर समर्थ म्हटले किती शरीराचा नाश करून घेतला, विचार करा. कारण हे आयुष्य परत नाही हो. हे जे डोळ्यानं पाहतोय, सगळं अनुभवतोय, हे परत नाही समर्थ म्हटले. कारण का हो, व्यसनाने आयुष्य कमीच होतं, वाढत नाही. लक्षात ठेवा, व्यसनानं आयुष्य कमीच होतं, वाढत नाही. मग शरीराला आपण म्हणतो ही भाजी नको ती पोरं करतात बघा, मला ही भाजी नको, मला ती भाजी नको. समर्थ म्हटले अरे सगळं खाता आलं पाहिजे हो, उत्तमाचं खाता आलं पाहिजे, सात्विक आहार घेता आला पाहिजे. कारण उत्तम विवेकाचा जर विचार नाही केला तर काय होतं हो, अविवेक माजतो ना सगळीकडं. आणि अविवेकामुळं काय होतं, आता कित्येकांना शिकवायला समर्थ पहिल्यापासून आपल्याला शिकवतात, तरी व्यसन काढायची सोडतात का लोक. सोडलं पाहिजे समर्थ म्हटले, ज्याचा त्यानं विवेकानं विचार करता आला पाहिजे. आणि अविवेकानं जो विचार करतो तो स्वतःच्या जीवाला मुकतो समर्थ म्हटले. दुसऱ्याचं काय नुकसान होत नाही, तो स्वतःचं स्वतः नुकसान करून घेतो, स्वतःच्या कुटुंबाचं नुकसान करून घेतो, सगळं स्वतःच नुकसान करून घेतो. लक्षात ठेवा. म्हणून व्यसन लावायला मित्र येतात बघा. मित्र काय करतात, सुरुवातीला काय करतात, स्वतःचे पैसे देऊन आपल्याला सवय लावतात. आणि एकदा का सवय लागली की ते सगळे बाजूला होतात. लक्षात ठेवा. आणि मग परत आपणच अविवेकी बनतो आणि आपण काय होतो, दरिद्री होतो. रंक म्हणजे काय हो, दरिद्री. लक्षात ठेवा. ज्याच्या घरात व्यसन आहे त्याच्या घरात श्रीमंती असते का, समर्थ म्हटले नाही. साहजिकच त्यातून काय होणार आहे हो, कमी 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 होत जाणार आहे ना. संपत्ती काय होणार आहे, कमी कमी होत जाणार आहे. म्हणून समर्थ म्हटले उत्तम प्रकारे जर नाही विचार केला तर अविवेकानं माणूस स्वतःचा काय करून घेतो, नाश करून घेतो. व्यसनाने कुणाचंही भलं होत नाही हो, दरिद्री होतो माणूस. काय होतो, स्वतःच्या हातानं काय होतो, दरिद्री ओढवून घेतो. हे आपले आपण केले, आळसे उदास नागविले, वाईट संगतीने बुडवले देखत देखता. हे आपले आपण केले, इथं कोणाचा दोष आहे का हो, स्वतः आपलाच दोष आहे. कारण का हो, आळसामुळं आपण आपलं स्वतःचं नुकसान करून घेतलं. कारण पाहता पाहता माणसाचं वाईट संगतीनं काय होतं, सगळं वाटोळ होतं, सगळं संपतं. म्हणून समर्थ म्हणतात, आळसाने व कुसंगतीने आपला आपण स्वतःच्या हाताने आपला आपण नाश करून घेतो. हा नाश थांबवायचा असेल तर स्वतःला सुसंगतीत लावता आलं पाहिजे, आळस सोडून कार्य करता आलं पाहिजे. आळस जर धरून बसलो तर कुठलंही कार्यसिद्धीत जात नाही. लक्षात ठेवा. बघा, एक एवढा आळशी माणसं असतात, एवढा आळशी माणूस होता की त्याला काय करायची हो, आई रोज भरवायची. लहानपणापासून तो झोपूनच खायचा हो. मोठा झाला तरी पण तो कुणीतरी चारलं तरच खायचा, न चालत होता ना हे करत होता. समर्थ म्हटले आईला किती आयुष्य आहे, त्याच्यापेक्षा थोडं कमीच आहे ना. मग आई गेली, मरून गेली आई. आणि तो रस्त्यानं येणा जाणाऱ्याला काय करायला लागला हो, अन्न मागायला लागला. आता अन्न जरी मागितलं तरी माणसं काय चारत बसणार आहेत का हो, बाजूला ठेवून निघून जायचे. ते बाजूला ठेवलेलं अन्न सुद्धा त्याला काय यायचं हो, ते खायचा आळस यायचा हो. समर्थ असं करत त्यानं काय केलं हो, जेवढं तोंडात लोक टाकायची तेवढंच खाल्लं. मग असं कधी जगणार आहे समर्थ म्हटले. आणि एक दिवस तो काय गेला हो, मरून गेला. खूप कमी वयात काय झालं हो, त्याचं निधन झालं समर्थ म्हटले.
म्हणजे आळस असावा, पण किती असावा याला पण काहीतरी मर्यादा आहे ना. आणि समर्थ म्हटले संगतीने एकानं काय केलं हो, चांगलं सगळं उत्तमच होतं. गव्हर्नमेंट सर्व्हिस होती, बँकेमध्ये काय होता हो, क्लार्क होता, उत्तमाचं सर्व्हिस होती. आणि वाईट संगत लागली हो. वाईट संगत म्हणजे बुद्धीचं दुर्बुद्धी असेल, कुबुद्धी असेल तर माणूस काय करतो, अविचारानं वागतो. मग काय हो, काही सगळी व्यसनं, काम कामाचं व्यसन, सगळं व्यसनं लागली. समर्थ म्हटले 35व्या वर्षी काय झालं हो, लिव्हर बाद झाला. शरीरानं काय केली हो, साथ सोडली. आणि 35 वर्षातच काय करावं लागलं हो, रामराम ठोकावा लागला आयुष्याला. आणि निधन झालं ना त्याचं. मग समर्थ म्हटले ही गोष्ट चुकीची आहे हो, ॲक्सिडंटने मरतात ही वेगळं आहे समर्थ म्हटले. परंतु असं जर देह कुजवून जर आपण मरत असू तर हे फार चुकीचं आहे हो. आपण आपल्या हातानं आपल्या आयुष्याचा नाश करून घेतो. फक्त कशामुळं हो, संगत फार महत्त्वाची आहे समर्थ म्हटले. आत्ता पोरं काय करतात हो, माहितीसाठी सांगते की लक्ष ठेवता आलं पाहिजे. हे मुलं काय करतात हो, 7वी 8वीच्या पुढंच काय करतात, मिळून एकत्र मटण वगैरे शिजवतात. पिष्ट म्हणतात त्याला, काय म्हणतात, पिष्ट. डोळ्यानं बघितलंय समर्थ म्हटले की पिष्टच्या नावाखाली काय करतात हो, पोरं जमतात. मग तिथं काय करतात हो, नाना व्यसनं करतात. घरच्यांना काय माहिती आहे, घरच्यांना काय माहिती आहे हो, गुटखा खातात, तुमचे ड्रग्स घेतात, दारू पितात, नाना म्हणजे संगतीनं करतात हो. मग हे ग्रुपनं बसवूनच बंद केलं पाहिजे ना. समर्थ म्हटले कशासाठी पाहिजे हो, पिष्ट कशासाठी पाहिजे एवढ्या लहान वयामध्ये, तुम्हाला कशासाठी पाहिजे हे. समर्थ म्हटले हे साप चुकीचं आहे हो, लक्ष ठेवता आलं पाहिजे. अशा कोरोनाच्या काळात सुद्धा मुलं काय करायची हो, रानावनात जाऊन हे कृत्य सगळीकडं वड्याने काय करायचे, असंच कर्म चाललेले असायचे. मग मटण आणायचं कुठनं तरी, मटण कुठनं आणायचं, खात बसायचं, खाल्लं नाही तर काय करायचं हो, तसंच. मग समर्थ म्हटले संगतीनं आपण आपला काय करून घेतो, स्वतःचा नाश करून घेतो. हे कुणी दुसऱ्यानं केलेलं नाही, हे आपण हे आपले आपण केले. आळसे उदास नागविले, वाईट संगतीने बुडवले देखता देखता. काय सांगितलं हो, वाईट संगतीनं काय केलं, बुडवलं ना, आयुष्य बुडवलं. काय कुणाचे जाते, काय कुणाचे गेले, ज्याचे त्याने अनहित केले. लक्षात घ्या, हिथं कुणाचं काय गेलेलं नाही, आपण स्वतः आपलं अनहित केलं. एक तर मोक्ष मिळेल का. समर्थ म्हटले असं जर वाईट संगतीने तुम्हाला जर लिव्हर बाद होऊन जर तुम्ही मरत असाल तर तुम्हाला मोक्ष आहे का, मोक्ष नाही. समर्थ म्हटले 84 तर तुम्ही अधोगतीला जाणार, हे ठरलेली गोष्ट आहे. मग सगळ्याच बाजूनं नुकसान कोणाचं आहे व आपलंच आहे. आणि हे कुणी केलं, आपलं आपण केलं. ह्याला दोषी कोण, आपण स्वतः आहे. लक्षात ठेवा. म्हणून आपण स्वतः सावध राहता आलं पाहिजे. आपल्याला अविचारानं न वागता विचारानं वागता आलं पाहिजे. संगत उत्तमाची पाहिजे हो. नोकरी लागत नसेल म्हणून बोंबलत फिरायचं नाही, नाना व्यसन करत हिंडत बसायचं नाही. आईवडिलांनी मी लक्षात ठेवलं पाहिजे की काय लक्षात ठेवलं पाहिजे हो, आपल्या मुलाने निदान नाही डॉक्टर इंजिनियर बनला, नाही वकील बनला तरी निदान एखादा उद्योग तरी त्यानं करता आला पाहिजे हो. शेती तरी करता आली पाहिजे. शेतीमध्ये सुद्धा उत्तमाचं प्रगती करणारे शेतकरी आहेत. सगळे शेतकरी काय समान नाहीत. समर्थ म्हटले जेवढं भांडवल तुम्ही इतर ठिकाणी गुंतवता तेवढं शेतीमध्ये गुंतवून बघा. समर्थ म्हटले निश्चित तुम्हाला काय होणार आहे हो, प्रॉफिट होणार आहे. मग लक्षात ठेवा सगळं आहे. समर्थ म्हटले तुम्हाला जे आवडतंय ते तुम्ही करा, परंतु उद्योगी बना हे समर्थांचं वाक्य आहे हो. आळसात आयुष्य घालवू नका, व्यसनामध्ये आयुष्य घालवून आपलं आयुष्य आपल्या हातानं बर्बाद करू नका. कारण का हो, हे आयुष्य दुर्लभ आहे, हे शरीर दुर्लभ आहे. किती ओरडून समर्थ सांगतायत आपल्याला, अरे दुर्लभ आयुष्य दुर्लभ शरीर याचा करू नये नाश. दास म्हणे सावकाश विवेक पहा. विचार करता आला पाहिजे. नोकरी नाही म्हणून बोंबलत हिंडायचं नाही.
कार्य करत राहायचं. लक्षात ठेवा, काही कार्य करायचं, लाजायचं नाही. जो लाजला तो संपला. अरे लाजायचं कशाला? समर्थ म्हटले तुला दारू पिऊन माणसातनी फिरताना लाज नाही वाटत, व्यसन करून फिरताना तुला लाज नाही वाटत, शिव्या देत फिरताना लाज नाही वाटत, भांडणं करताना लाज नाही वाटत, आणि एखादा उद्योग करताना लाज का वाटते? समर्थ म्हटले नाही लाज वाटून द्यायची. कारण का हो, जो लाजला तो संपला ना. तुझं आयुष्य आहे, पैशाशिवाय जर चालत नसेल तर पैसा कमवता आला पाहिजे. मग तो कोणत्याही मार्गाने असो, म्हणजे वाईट मार्गाने नाही. समर्थानं सांगितलं वाईट मार्गाने नाही कमवायचा, आपल्याला चांगलं कर्म करून कमवता आला पाहिजे. हो, पैसा कमवायचा भरपूर आहे, करण्यासारखं खूप आहे या विश्वामध्ये, परंतु करता आलं पाहिजे. हो, कारण केलं तर आपण काय होणार आहे हो, तगणार आहे इथं. म्हणून आणि भरपूर पैसा आला, कमी वयात खूप पैसा आला म्हणून काय करायचं नाही, उधळायचं पण नाही. आम्ही बघितले एका रोडला आम्ही गेलेलो, पुशेगाव साईडच्या रोडला काय केलेलं हो, एक विद्यार्थी 12वी नुकतीच 12वीची परीक्षा दिलेली, आणि तो काय करत होता हो, एक माठ ठेवलेला त्यानं, आणि त्या माठामध्ये थंड पाणी ठेवलेलं, आणि तो काय करून देत होता हो, लिंबू सरबत. मी म्हटलं किती रे पैसे मिळतात? कोण नव्हतं तिथं, त्यानं ते सब्जा वगैरे टाकायचा, आणि त्याला म्हटलं म्हणजे वयानं तर लहान दिसत होता. म्हटलं खूप कमी वयात? नाही म्हटलं, मला पुढच्या शिक्षणासाठी पैसे जमा करायचेत, मला कमीत कमी दिवसाचे 500 ते 700 रुपये काय होत आहेत, मिळत आहेत. बघा, म्हणजे समर्थ म्हटले करणाराला खूप आहे, न करणाराला काहीच नाही. न करणाराला काहीच नाही. लक्षात ठेवा, तो त्याची काय करणार होता, फी कवर कर, काय मिळतील ते मिळतील. आई वडिलांचा वेगळा उद्योगधंदा, आणि ह्यानं स्वतः धुंद काय केलेला हो, उद्योग सुरू केलेला. त्या उद्योगाला किती पैसे लागतात ज्याचं त्यानं हिशोब करा. म्हणून समर्थ म्हटले करता आलं पाहिजे. आपण संगतीनं, वाईट संगतीनं आपलं आपण अनहित करून घेतो. इथं कोणाचा काही दोष नाही, आपल्या कर्माचा दोष आहे. लक्षात ठेवा, आपलं स्वतःचं नुकसान करून घेतो, यावर आपल्याला लक्ष देता आलं पाहिजे. मूर्खपणाचा अभ्यास झाला, बाष्कळपणे घातला घाला, काम चांडाळ उठला तरुणपणी. बघा, समर्थांनी किती सावध. अहो, ही आता चालू काळाचंच काय आहे हो, गरज आहे, असलं निरूपण समर्थांनी आपल्यासाठी आणलंय हो. मूर्खपणाचा अभ्यास झाला म्हणजे समर्थांनी किती खोलवर अभ्यास असेल हो. हे आता चालू आहे, तेच समर्थांनी आपल्याला दिलंय. समर्थ म्हटले मूर्खपणाचा अभ्यास झाला. बघा, जे शिक्षण शिकतय ते बी नीट शिकत नाही, त्यात बाष्कळपणाने हल्ला चढवला, आणि तशामध्ये ऐन तारुण्यात कामरूपी चांडाळानं काय केली हो, उठवणी केली. म्हणजे अविवेकी तरुणपणा. समर्थ म्हटले म्हणजे हे मोबाईल हे असं शस्त्र आहे की हातात आलं हो, ते आधी बाहेर होतं, हातात आलंय, ते काय काय दाखवतो ज्याचं त्यानं विचार करता आला पाहिजे. मग समर्थ म्हटले चांडाळ म्हणजे मूर्खपणाचा अभ्यास झाला, बाष्कळपणे घातला घाला, काम चांडाळ उठेला तरुणपणे. सगळ्या घटना घडतायत ना आसपास, याचं कारण शोधता आलं पाहिजे हो. याचं महत्वाचं कारण काय आहे हो, काम चांडाळ उठला तरुणपणी. कामाला उत्तेजना देणारी साधनं आसपास सगळे उत्पन्न झालेत हो. TV हातातच आलाय ना. आई वडील विचार करत नाहीत. आज 8वीतल्या मुलांच्या हातात सुद्धा काय आहे हो, स्मार्टफोन आहे स्वतःचा, त्याचा स्वतःचा स्मार्टफोन आहे. बघितलं तर वाईट वाटतं, कारण का हो, आई वडील कामावर, दोघंही नोकरीला, आणि मुलगा कुठं, मोबाईलवर. आता तो कुठली वेबसाईट ओपन करून बघतोय, काय बघतोय हे माहीत आहे का हो. आणि मुलं तेच नाही, तेवढंच नाही. समर्थ म्हटले नाना जी व्यसनं आहेत ती कुठून शिकतात हो, इथूनच शिकतात. मग संग ते एकमेकांना कुठल्या गेम पण अशा निघालेत, त्या गेम पण काय होतात हो, मुलांना अडकवतात हो. त्यात काय चांगलं शिकवत नाही कोणी, सगळं काय आहे हो वाईटच आहे. म्हणजे चांगलं जे आहे ते मुलं कधी घेत नाहीत. त्या गेममध्ये पण काय आहेत हो, म्हणजे वेगवेगळे वळणं लावणारे काय आहेत, त्यामध्ये साधनं आहेत, ती काय करतात हो, ती घेतात. म्हणून समर्थ म्हटले सावध,
साक्षेप राहता आलं पाहिजे हो. आई वडिलांना तर खूप सावध राहता आलं पाहिजे, परंतु मुलंच एवढी काय निघलेत व हट्टी निघलेत ना. मग एकाचा जरी सपोर्ट असेल, आई वडिलांपैकी एकाचा जरी वाईट गोष्टीला सपोर्ट असेल, तर ती मुलं काय होतात हो, बावरतात आणि काय होतात हो, अवसान वळखतात समर्थ म्हटले. मग वेळीच त्यांच्यावरती कंट्रोल करता आला पाहिजे हो. विषय विकारांवरती कंट्रोल करण्याचं सामर्थ्य समर्थांकडे, म्हणून मुलांचं लक्ष खेळाकडे, अभ्यासाकडे वळवता आलं पाहिजे हो. कुठला तरी खेळ त्यांना काय करून देता आला पाहिजे हो, खेळायला देता आला पाहिजे, परंतु त्या खेळाच्या ठिकाणी पण लक्ष देता आलं पाहिजे हो. लक्षात घ्या, म्हणजे वाईट संगतीच आपल्याला काय शिकवते हो, चोरी करायला पण शिकवतात ना. मुलांना काय करतात हो, मित्रच शिकवतात चोरी करायला. मग समर्थ म्हटले आपण त्यांच्या नादाला लागायचं नाही, आपण त्यांच्या तावडीत सापडायचं नाही, तरच आपलं हित आहे. समर्थ म्हटले, म्हणून समर्थांनी ओवी लिहून ठेवली बघा. मूर्खपणाचा अभ्यास झाला, बाष्कळपणे घातला घाला, काम चांडाळ उठिला तरुणपणी. बघा, वेगवेगळ्या आजूबाजूला घटना घडताना दिसत आहेत. कारण ह्या मुलांना काय करायचं नाही, अभ्यास उत्तमाचा करायचा नाही, उद्योगधंदा करायचा नाही, नोकरी करायची नाही. मग मुलगी कोण देणार, मुलगी देत नाही, मुलांची लग्न होत नाहीत. मग ऐन तारुण्यात मुलांना काय होतंय हो, मग मुलं वेगवेगळं काय करतात हो, कांड करतात ना. समर्थ म्हटले हे करता कामा नये. यासाठी प्रत्येक मुलाने उत्तमाचं शिक्षण घ्यायचंय, उत्तमाचं नोकरीला लागायचंय, मग उत्तमाची मुलगी साथीदार म्हणून मिळते. मग वाईट गोष्टी आपल्या जीवनात घडत नाहीत, लक्षात ठेवा. म्हणून समर्थांनी सांगितलं, मूर्खपणाचा अभ्यास झाला, बाष्कळपणे घातला घाला, काम चांडाळ उठिला तरुणपणे. मूर्ख आळशी आणि तरुणा, सर्वाविषयी दैन्यवाना, काही मिळेना कोणा काय म्हणावे. मूर्ख आळशी आणि तरुणा काय सांगितलं हो, चांगला तरणा ताटा पण मूर्ख व आळशी असल्यामुळे सर्वच गोष्टीविषयी त्याला दैन्य भोगावे लागते ना, आणि त्याच्या हातून कोणाला काही मिळत नाही, ह्याला काय म्हणावे. म्हणजे चांगला तरणा ताटा, समर्थ म्हटले मूर्ख आळशी आणि तरुण. चांगला तरणा ताटा पण मूर्ख आणि आळशी असेल तर सगळ्यांना त्याच्यापासून त्रासच आहे हो. समर्थ म्हटले कुणाला काहीच मिळत नाही त्याच्यापासून, याला काय म्हणायचं. समर्थ म्हटले बघा, चांगला तरणा बांड पोरगा घरामध्ये आहे आणि वडील दारी धरतायत रानामध्ये, काय उपयोग आहे. समर्थ म्हटले तरणा बांड मुलगा आहे, मदत करता आली पाहिजे वडिलांना, काम करताना मदत करता आली पाहिजे, सगळं कार्य करताना मदत करता आली पाहिजे. समर्थ म्हटले अभ्यासाच्या वयामध्ये अभ्यास करता आला पाहिजे, मूर्खासारखं आचरण करायचं नाही, आळस करायचा नाही. कारण काय हो, मुलांना बघा मोबाईलला रिचार्ज देतात आईबाप, 25-25 वर्षाची मुलं झाली तर नुसतं अभ्यासाच्या नावाखाली काय करतात हो, झोपा काढतात, आळस घेऊन बसतात, नुसता टी व्ही मोबाईलमध्ये वेळ घालवतात. समर्थ म्हटले हे फार चुकीचं आहे. हे ज्याचं त्यानं मुलाने विचार करता आला पाहिजे. जर आपण दुसऱ्याच्या उपयोगी येत नसू, आपण आपल्या जीवनात जर काय करू शकत नसू, तर उपयोग काय आहे आपला, लक्षात ठेवा. म्हणून समर्थांनी सांगितलंय की बाबा वेळी सावध होता आलं पाहिजे. जे जे पाहिजे ते ते नाही, अन्न वस्त्र तेही नाही, उत्तम गुण काहीच नाही अंतर्यामी. जे जे पाहिजे ते ते नाही. बघा समर्थ म्हटले काय पाहिजे ते नाही, अन्न वस्त्र तेही नाही. म्हणजे बघा आज तरुण आहे, काही मिळवू शकतो, स्वतःच्या शरीर सामर्थ्यावरती कष्ट करून काही मिळवू शकतो, परंतु काहीच करत नाही, मग काहीच मिळत नाही हो. त्या माणसाला काय होत नाही, काहीच मिळत नाही. जे जे पाहिजे ते ते नाही, अन्न वस्त्र पण मिळत नाही आणि उत्तम गुण काहीच नाही अंतर्यामी. म्हणजे सगळे काय हो, समर्थ म्हटले दुर्गुणच ना. म्हणून समर्थ म्हटले ही चांगली गोष्ट नाही. म्हणजे अगदी जरुरीच्या गोष्टी देखील त्याला काय हो, अन्न वस्त्र निवारा सुद्धा, ह्या ज्या जरुरीच्या गोष्टी त्या सुद्धा त्याला मिळत नाही, कारण कामधंदाच करत नाही ना, सगळं आयुष्य आळसात घालवतो. म्हणून समर्थ म्हटले की अगदी जरुरीच्या गोष्टी त्याला मिळत नाहीत, फार काय अन्न वस्त्र सुद्धा काय होत नाही, नसतंय, आणि अंतकरणात एकही काय नसतोय हो, उत्तम गुण नसतोय.
अंतःकरणामध्ये काय नसतोय, एकही उत्तम गुण नसतोय. बोलता येईना, बसता येईना, प्रसंग काहीच कळेना, शरीर मन हे वळेना अभ्यासाकडे. बोलता येईना, बसता येईना. समर्थ म्हटले 4 माणसात बोलता बी येत नाही, चांगलं बसता पण येत नाही. आणि काय समर्थ म्हटले, प्रसंग काहीच कळेना. काय आपल्यावर प्रसंग आहे, आपण कुठल्या परिस्थितीत जगतोय काहीच कळत नाही. शरीर मन हे वळेना अभ्यासाकडे. अभ्यास नको वाटतोय. समर्थ म्हटले धडधाकट शरीर दिलंय आणि तुला जर काय होत नसेल तर उपयोग काय. समर्थ म्हणतात धडधाकट शरीर आहे, उत्तमाचं दिलंय, तरी देखील ह्याला नीट बोलता येत नाही, बसता येत नाही, वेळ प्रसंग काय काय कळत नाही आणि अभ्यासाकडे शरीर व मन वळत नाही. मग समर्थ म्हटले योग्य वयामध्ये, आता हे अभ्यासाचं वय आहे, ह्या वयामध्ये अभ्यासाकडेच मन वळवलं पाहिजे. कारण का हो, जर तुमची दिशा चुकली तर आयुष्य बरबाद आहे. समर्थ म्हटले कर्नाटाटा पोरगा जर बिनकामी आळस धरून जर घरात बसत असेल तर त्याचा जर कोणाला काय उपयोगच नसेल तर समर्थ म्हटले काय उपयोग असला पोरगा असून. म्हणून समर्थ म्हटले वेळेस सावध होता आलं पाहिजे. मन अभ्यासाकडे काय करता आलं पाहिजे हो, शरीर मन एकाग्र करून अभ्यासाकडे वळवता आलं पाहिजे. कारण हेच वय आहे हो. समर्थ म्हटले कारण उत्तम योग्य वयामध्ये जर योग्य निर्णय नाही घेतला, 10वीला जर उत्तमाचा अभ्यास नाही केला तर 11वीला सायन्सला ॲडमिशन भेटत नाही. आणि ॲडमिशन 11वीला 12वीला उत्तमाची मार्क नाही पडली तर सगळा मार्ग चुकतो. समर्थ म्हटले म्हणून योग्य वयामध्ये योग्य निर्णय घेता आला पाहिजे. मन आणि शरीर पूर्ण अभ्यासाकडे काय करता आलं पाहिजे हो, वळवता आलं पाहिजे. कारण शरीर आणि मन जर तुमचं अभ्यासाकडे नसेल तर तुम्ही काय करणार आहे हो, स्वतःच्या पायावर स्वतः धोंडा मारून घेणार आहे. कारण समर्थ म्हटले हाच पाया असतो. जर तुम्ही अभ्यास केला तर उत्तमाचा उद्योगधंदा करू शकता. डॉक्टर, वकील, इंजिनियर जर व्हायचं असेल तर तुम्हाला अभ्यास करणं गरजेचं आहे ना. जर तुम्ही अभ्यासच नाही केला तर तुम्हाला ह्यातलं काही मिळणार नाही. आणि समर्थ म्हटले काय नाही मिळालं तर काय होणार आहे हो, लग्न होणार नाही. मग असाच माकडासारखं काय करावं लागेल हो, बघत बसावं लागेल दुसऱ्यांकडं. आणि साधं अन्न वस्त्र निवारा साध्या साध्या गोष्टी सुद्धा आपल्याला मिळवता येणार नाहीत. म्हणून समर्थ म्हटले वेळीच सावध होऊन आपल्याला काय करता आलं पाहिजे हो, अभ्यास करता आलं पाहिजे, आपलं कर्म करता आलं पाहिजे. जे जे पाहिजे ते ते नाही, अन्न वस्त्र तेही नाही, उत्तम गुण काहीच नाही अंतर्यामी. बोलता येईना, बैसता येईना, प्रसंग काहीच कळेना, शरीर मन हे वळेना अभ्यासाकडे. लिहिणे नाही, वाचणे नाही, पुसणे नाही, सांगणे नाही, नेमस्तपणाचा अभ्यास नाही बाष्कळपणे. काय समर्थ म्हटले हो, लिहिणे नाही, वाचणे नाही, पुसणे नाही, सांगणे नाही. म्हणजे बघा काय लिहायचं नाही, लिहिणे वाचणे काहीच नाही, कसा अभ्यास होणार आहे. समर्थ म्हटले होऊच शकत नाही. लिहिणे नाही, वाचणे नाही, कोणाला विचारायचं नाही, कोणाला सांगायचं नाही, नियमितपणाचा अभ्यास नाही, सगळा काय व बाष्कळपणा भरलेला आहे. सारेच वागणं कसं आहे. समर्थ म्हटले बाष्कळपणाचं आहे. उपयोग आहे का, असल्या जीवनाचा उपयोग नाही. बघा समर्थांनी त्या काळात लिहून ठेवलंय आपल्याला, लिहिणे नाही, वाचणे नाही, पुसणे नाही, सांगणे नाही, नेमस्तपणाचा अभ्यास नाही बाष्कळपणे. म्हणजे आता जी मुलांची सिच्युएशन आहे ती त्या समर्थांनी 400-500 वर्षापूर्वी लिहून ठेवलंय. विचार करा केवढा म्हणजे लिहिणारा किती श्रेष्ठ असेल. कारण लिहिणे अभ्यासामध्ये काय लागतं हो, लिहिणं लागतं, वाचणं लागतं, विचारता आलं पाहिजे, सांगता आलं पाहिजे आणि नेमस्तपणाचा काय पाहिजे हो, अभ्यास पाहिजे, तरच आपल्या जीवनाचं कल्याण आहे हो. नाहीतर सगळा काय आहे. समर्थ म्हटले बाष्कळपणा म्हणजे मूर्खपणाची लक्षणं आहेत हो. समर्थांनी काय सांगितलंय, लिहिणं नाही, वाचणं नाही, पुसणं नाही, सांगणं नाही, नेमस्तपणाचा अभ्यास नाही, हे मूर्खपणाचं लक्षण आहे हो. जर तुम्ही योग्य वयामध्ये जे करायला पाहिजे ते केलं नाही तर काय होणार आहे हो, पुढे तुमचं नुकसान होणार आहे. कारण समर्थांनी शिकवलंय आपल्याला का 10वी 12वी महत्वाचं आहे. समर्थ म्हटले 10वी मध्ये उत्तमाची मार्क मिळाली तर तुम्हाला 11वीला सायन्सला ॲडमिशन मिळणार आहे.
किंवा तुम्हाला जे पाहिजे ते मिळणार आहे. आणि तिथं नाही मिळालं ॲडमिशन तर सगळा पाया काय होणार आहे? घसरलाच ना, चुकलाच ना. म्हणून समर्थांनी हे सगळं लिहून ठेवलंय. हे फार गरजेचं आहे हो, गरजेचं आहे सगळं. आपणास काहीच येईना आणि शिकवलेही मानेना, आपण वेडा आणि सज्जना बोल ठेवी. बघा, आपल्याला काही येत नाही आणि आपण नावं कोणाला ठेवतो? स्वतःला काही येत नाही व कोणी शिकवले तर ऐकत नाही. स्वतः वेडा आणि सत्पुरुषांना काय लावतो? बोल लावतो. म्हणजे ज्याला कळतंय त्याला बोलायचं. समर्थ म्हटले ज्याला आपलं हित कळतंय त्यालाच उलटं बोलायचं. हे चुकीचं आहे समर्थ म्हटले. कारण आपण मूर्ख, आपण वेड, आपण उत्तमाचं कार्य करत नाही. आणि ज्याला कळतंय त्यामधलं, जो सांगतोय जीव तोडून, त्याला आपण काय करतो? नावं ठेवतो आणि त्याचं ऐकत नाही. मग समर्थ म्हटले हे काय आहे? चुकीचं आहे. अंतरी एक बाहेर एक, ऐसा जयाचा विवेक, परलोकाचे सार्थक कैसे घडे. अंतरी एक बाहेर एक. समर्थ म्हटले आतमध्ये एक म्हणजे अंतरी एक आहे आणि बाहेर वेगळं दाखवायचं. आणि अशा म्हणजे आत एक विचार आणि बाहेर एक विचार, म्हणजे आतमध्ये घाणेरडा विचार आणि बाहेर काय करायचं? मुलगी मुलगी म्हणून वागायचं हो. बघा, माणसं असतात ना जगामध्ये, आतमध्ये पाप आणि बाहेर वागतात वेगळं. मग अशानं काय घडणार आहे? समर्थ म्हटले अविवेकच घडणार आहे. विवेक घडणार आहे का हो? नाही समर्थ म्हटले. कारण का? आत एक विचार बाहेर एक विचार असा जो वागतो, असा ज्याचा विवेक, त्याला परलोकीचे सार्थक कसे घडणार आहे? घडूच शकत नाही ना. अशा लोकांना परलोकीचे सार्थक घडूच शकत नाही. म्हणून अंतरी एक बाहेर एक, ऐसा विवेक म्हणजे आतमध्ये एक आणि बाहेर एक असं असता कामा नये. कारण का हो? जे अंतरी आहे तेच बाहेर आलं पाहिजे. समर्थ म्हटले जर तुमच्याकडं विवेक असेल तर विवेकच काय करता आला पाहिजे हो? बाहेर आला पाहिजे. म्हणून समर्थ म्हटले की अंतरी एक बाहेर एक, ऐसा जयाचा विवेक, परलोकाचे सार्थक कैसे घडे. परलोकाचे सार्थक अशा लोकांच्या हातून घडणार आहे का? नाही घडू शकत. समर्थ म्हटले जो भावार्थ ज्याचा अंतरी एक आणि बाहेर एक, अशा लोकांच्या हातून परलोकीचं सार्थक घडू शकत नाही. आपला संसार नासला, मनामध्ये प्रस्तावला, तरी मग अभ्यास केला पाहिजे विवेकाचा. समर्थ म्हटले आपला संसार नासला. बघा, आपल्या ह्या चुकांमुळं समर्थांनी सांगितलं ना, उत्तमाचा अभ्यास करता आला पाहिजे, रोज लिहिता आलं पाहिजे, वाचता आलं पाहिजे. नेमस्तपणाचा अभ्यास जर केला तर तुम्हाला काय होणार आहे व उत्तमाची नोकरी मिळणारच आहे ना. कारण समर्थ म्हटले नेमस्तपणाचा अभ्यास असेल तर डिग्री उत्तमाची मिळणार आहे. आणि जगामध्ये जगण्याची नोकरी जरी नाही, समर्थ म्हटले गव्हर्नमेंट नोकरी नाही मिळाली, खाजगी तरी मिळते. खाजगी जरी नाही मिळाली तर स्वतःचा उद्योगधंदा करण्याची तरी बुद्धी निर्माण होते ना. परंतु हे काहीच जर नाही केलं तर समर्थ काय म्हटले हो? काय होणार आहे? आपल्या संसाराचा नाश झाल्याने मनामध्ये पश्चाताप उत्पन्न झाला तर विवेकाचा अभ्यास केला पाहिजे. म्हणजे समर्थ म्हटले अरे पश्चाताप जरी होत असेल की बाबा मी अभ्यास केला पाहिजे, योग्य वयात जर पश्चाताप झाला आणि नियमितपणाने जर अभ्यासाला सुरुवात केली तर समर्थ म्हटले आपल्या संसाराचा नाश होणार नाही हो. आपल्या संसाराचा होणारा नाश आपण स्वतः काय करू शकतो? वाचवू शकतो ना. म्हणून समर्थ म्हटले की काय करता आलं पाहिजे? त्याच्यासाठी आपण आतापासूनच सावध राहता आलं पाहिजे. सावध राहून आपण कार्यभाग करता आला पाहिजे. आपण काहीच येईना आणि शिकवलेही मानेना, आपण वेडा आणि सज्जना बोल ठेवी. अंतरी एक बाहेर एक, ऐसा जयाचा विवेक, परलोकाचे सार्थक कैसे घडे. आपला संसार नासला, मनामध्ये प्रस्तावला, तरी मग अभ्यास केला पाहिजे विवेकाचा. समर्थ म्हटले आपल्या अवगुणांमुळे आपला संसार काय होतं? जर नासला आणि आपल्याला पश्चाताप झाला तर पुन्हा विवेकानं अभ्यास करता आला पाहिजे. एकाग्र करून या मन, बळेच धरावे साधन, यत्नी आळसाचे दर्शन होऊच नाही. समर्थ म्हटले काय हो? एकाग्र करून या मन. बघा,
अभ्यास जर करू वाटत नसेल तरी देखील समर्थ म्हटले बळजबरीनं बसायचं, एकाग्र मन करायचं, बळेची धरावे साधन. आओ मन जरी इच्छा जरी होत नसली तरी बसायचं. कारण काय समर्थ म्हटले साधनाचा मार्ग हट्टाने करता आला पाहिजे हो. कारण यत्न करीत असता आळस अगदी डोळ्यापुढं काय होतो येतो, परंतु येऊ द्यायचा नाही. प्रयत्न करायचे हो समर्थ म्हटले. आळसाला जवळ येऊच द्यायचं नाही. आपला आपण अभ्यास करायचा समर्थ म्हटले. कारण एकाग्र करून या म्हण बळेचं धरावे साधन, यत्नी आळसाचे दर्शन होऊच नाही. प्रयत्न करत असताना आळस येऊच द्यायचा नाही समर्थ म्हटले. कारण आपला आपण अभ्यासाचा प्रयत्न चालूच ठेवायचा. मला 90% मार्क मिळवायचेत आणि हे 90% मार्क माझ्या हातात आहेत कसे मिळवायचे ते, यासाठी मला प्रयत्न करायचा आहे. दुसऱ्याने प्रयत्न करून उपयोगाचं नाही. म्हणून काय करायचं, प्रयत्न करायला सुरुवात करायची. त्यावेळेस तुम्हाला ती मार्क तेवढी मिळणार आहेत. लक्षात ठेवा, प्रयत्न केले तर सगळं काही साध्य होतं. म्हणून समर्थ म्हटले अखंड प्रयत्न करत राहायचा की मला मार्क मिळवायचेत म्हणजे मिळवायचेत. मग आपला आपण प्रयत्न करायचा आणि काय करायचं हो, उत्तमाचा अभ्यास करायला सुरुवात करायची. आणि एकाग्र मन करून बळेच म्हणजे जरी इच्छा होत नसली तरी बळच बसायचं, परंतु लिहायचं, रोज लिखाण करायचं, रोज वाचन करायचं, उत्तमाचा अभ्यास करायचा. म्हणजे समर्थांना इथं काय सांगायचंय, हा झाला द्वैत भाग की विद्यार्थ्यांसाठी झाला. तसंच परमार्थामध्ये तसंच आहे हो. परमार्थामध्ये उपासना करू वाटत नाही तरी समर्थ म्हटले जरी उपासना करू वाटत नसली तरी बळच करायला बसायचं. उपासना करायला सुरुवात करायची. हळूहळू हळू आपलं मन काय होतं त्यामध्ये रममान होऊन जातं. कारण परमार्थात सुद्धा खूप अडथळे येतात हो. समर्थ म्हटले परमार्थ करणं सुद्धा एवढं सोपं नाही. म्हणून परमार्थ देखील करता आला पाहिजे. म्हणून उत्तमाचं समर्थांनी हे साधन लावून दिलंय ना हो आपल्याला परमार्थाचं, ते इच्छा नसतानाही करायचे समर्थ म्हटले. का तर हेच आपल्याला तारणार आहे हो. हेच साधन आपल्याला काय होणार आहे, एक दिवस तारणार आहे. अवगुण अवघेच सांडावे, उत्तम गुण अभ्यासावे, प्रबंध पाठ करीत जावे जाड अर्थ. बघा समर्थांना काय सांगायचंय की अवगुण अवघेच सांडावे. सगळे अवगुण काय करायचे समर्थ म्हटले, सोडून द्यायचेत. आपले अवगुण आपण सोडून द्यायचेत. कुठले अवगुण आहेत तो आता विद्यार्थ्यांसाठी आणि मोठ्या माणसांसाठी एकच अवगुण आहे, सारखं रील बघत बसायचं. हा अवगुण आहे ना, हा अवगुण आपल्याला सोडता आला पाहिजे हो. कारण त्या अवगुणामुळं आपल्या डोळ्यांचं नुकसान होतंय, कामाचं नुकसान होतंय, शरीराचं नुकसान होतंय. समर्थ म्हटले सगळं येड लागल्यासारखं आपण त्यात बसतोय हो. ती दिली वस्तू कशासाठी हो, चांगल्यासाठी, अभ्यासासाठी वापरा ना समर्थ म्हटले. कंटिन्यू अभ्यास करा. त्यामध्ये काय वाईट आहे, वेगवेगळ्या प्रकरण वेगवेगळ्या शिक्षकांनी शिकवलेलं बघा ना समर्थ म्हटले. एखादी गोष्ट समजत नसेल तर पुन्हा पुन्हा बघा ना समर्थ म्हटले. का समजणार नाही, समजतंय. म्हणजे एवढं मोठं समर्थ म्हटले मोबाईल वाईट आहे अशातला भाग नाही. उलट ते काय आहे हो, ज्ञानाचं केंद्र आहे. त्याला ते काय आहे, ज्ञानाचं केंद्र आहे. पूर्वीच्या काळी आपल्याला कुठली समस्या आली, शिक्षकाला जर कळत नसेल तर विद्यार्थ्याला काय कळणार हो. ती समस्याच राहायची. परंतु आता तसं नाही. AI ला विचारलं की की लगेच त्याचं काय मिळतंय, आपल्याला उत्तर मिळतंय हो. मग समर्थ म्हटले आपल्याला कुठं त्याचा उपयोग करता आला पाहिजे हो, अभ्यासात करता आला पाहिजे. अखंड सगळी प्रश्नाची उत्तरं तयार आहेत हो. समर्थ म्हटले मग अभ्यास करता आला पाहिजे. सगळं ज्ञान आपल्याला काय करता आलं पाहिजे, आता आत्मकेंद्रित करता आलं पाहिजे. सगळं माहीत पाहिजे, जनरल नॉलेज पण माहीत पाहिजे आणि अभ्यासातलं पण सगळं काय पाहिजे आपल्याला माहिती पाहिजे. म्हणून समर्थ म्हटले अवगुण अवघेच सांडावे, उत्तम गुण अभ्यासावे, प्रबंध पाठ करीत जावे जाड अर्थ. बघा किती उत्तमाचं शिकवलंय समर्थांनी. आपले आई वडील देखील आपल्याला शिकवत नाहीत, एवढं उत्तमाचं समर्थांनी आपल्याला शिकवलंय. समर्थांनी इथं काय सांगितलंय हो की अनेक म्हणजे सगळेच दुर्गुण काय करायचे, टाकून द्यायचे, गुणांचा अभ्यास करायचा आहे आणि गहन अर्थाचे प्रबंध पाठ करीत जावे. म्हणजे
गहन अर्थ, ज्याच्यात खोल अर्थ आहे अशा गोष्टीचं मनन करायचंय हो. बघा किती उत्तमाचं शिकवलंय समर्थांनी आपल्याला, की जे कळत नाही ना, आत्ताच सांगितलं ना, जे आपल्याला कळत नाही ना परमार्थातलं बी तेवढ्याच गहन अर्थामध्ये शिकायचंय आणि अभ्यासातलंही तेवढ्याच गहन अर्थामध्ये शिकायचं, तरच आपला फायदा आहे हो. पदप्रबंध, श्लोक प्रबंध, नाना धाटी मुद्रा छंद, प्रसंग ज्ञानेची आनंद होत आहे. बघा समर्थ म्हटले पदप्रबंध, श्लोक प्रबंध. बघा मुलांना काय असतं हो, धडा असतो ना, ती भाषा असतात. भाषा विषयांमध्ये काय असतं हो, गद्य पद्य. समर्थ म्हटले आपल्याला सखोल अर्थ घ्यायचा आहे हो. आणि हा सखोल अर्थ तुम्हाला कधी कळणार आहे हो, ज्या वेळेस तुम्ही उत्तमाचा अभ्यास कराल, खोलवर जाऊन अभ्यास कराल, वेगवेगळ्या शिक्षकांची मतं ऐकाल, त्यावेळेस तुमचा आपोआप अभ्यास होणार आहे हो. समर्थ म्हटले तसा अभ्यास करता आला पाहिजे हो, खोलवर अभ्यास करता आला पाहिजे. श्लोक प्रबंध म्हणजे श्लोक, आपल्याला अभ्यासामध्ये श्लोक असतात म्हणजे कविता, गद्य पद्य असतात ना. समर्थ म्हटले या सर्वांचा आपल्याला सखोल अभ्यास करता आला पाहिजे हो. तसंच परमार्थात देखील ग्रंथ वाचन करता आलं पाहिजे. ग्रंथामधले अर्थ आपल्याला कळले पाहिजेत ना. बघा तुकारामांचे अभंग घेतले तरी प्रत्येक अभंगामध्ये काहीतरी आपल्याला काय आहे हो, मार्गदर्शन ठरेल असंच आहे ना. कुठल्याही संतांचं साहित्य घ्या समर्थ म्हटले, त्यातून आपल्याला उत्तमाची शिकवण देण्यात आली ना. म्हणून समर्थ म्हणतात की उत्तम गुण अभ्यासायचे, प्रबंध पाठ करीत जायचे. जाड अर्थ म्हणजे काय, जेवढे जास्त अर्थ निघेल तेवढा अर्थ आपल्याला काय करता आला पाहिजे हो, काढता आला पाहिजे. पदप्रबंध, श्लोक प्रबंध, नाना धाटी मुद्रा छंद, प्रसंग ज्ञानेची आनंद होत आहे. म्हणजे आपल्याला त्यानंच काय होत आहे हो, आनंद होत आहे. म्हणजे आपल्याला तरच आनंद होणार आहे हो. प्रसंग समजून घेतल्याने, म्हणजे प्रसंगास योग्य असे पद्य म्हटल्याने चित्ताला काय होतो, आनंद होत असतो ना. तसा नाही होत आपल्याला आनंद. म्हणून समर्थ म्हटले कोणे प्रसंगी काय म्हणावे, ऐसे समजून जाणावे, उगेच वावगे सिनावे कासयासी. कोणी प्रसंगी काय म्हणावे. समर्थ म्हटले प्रसंग काय आणि आपण काय म्हणतोय हे आपल्याला कळलं पाहिजे हो, हे समजलं पाहिजे. काय तर उगच काहीतरी काय करायचं, उगीच काहीतरी व्यर्थ काय करायचं, श्रम करायचं, हे काय आहे. समर्थ म्हटले कशासाठी हे करायचंय, म्हणजे आपल्याला एवढं ज्ञान मिळवायचंय की कुठल्या प्रसंगात आपल्याला काय उपयोगाला पडल हे आपल्याला कळलं पाहिजे हो. असे समजून जाणावे, उगेच वावगे सिनावे का सयासे. उगच काय करून शिनून उपयोग आहे का समर्थ म्हटले, नाही ना. म्हणून आपल्याला काय करता आलं पाहिजे, प्रसंगामध्ये कुठल्या प्रसंगात काय म्हणायचंय हे आपल्याला कळलं पाहिजे. दुसऱ्याचे अंतर जाणावे, आदर देखून म्हणावे, जे आठवेल ते गावे हे मूर्खपण. दुसऱ्याचे अंतर जाणावे, समर्थ काय म्हटले, दुसऱ्याचे अंतर जाणावे म्हणजे दुसऱ्याचे अंतकरण, आपण म्हणत असलेल्या पद्याविषयी दुसऱ्याची आवड जाणून घ्यावे व त्याच्याविषयी आदर दिसला तर म्हणावे. म्हणजे दुसऱ्याचे अंतकरण जाणावे व श्रवणाचा आदर दिसला तरच काय करावे, म्हणावे. म्हणजे आठवेल तेच गात सुटणे हा काय आहे हो, मूर्खपणा होय. म्हणजे आठवेल दुसऱ्याच्या अंतर म्हणजे दुसऱ्याच्या अंतरी लागेल धक्का अशी वर्तणूक करू नका. समर्थ म्हटले एखाद्या ठिकाणी मृत्यू झालाय आणि त्या ठिकाणी जर आपण पिक्चर मधलं गाणं म्हणत बसलो तर आपल्याला मूर्खच म्हणतील ना. म्हणजे समर्थ म्हटले योग्य ठिकाणी योग्य काय करता आलं पाहिजे हो, आपल्याला बोलता आलं पाहिजे हो. मृत्यूच्या ठिकाणी मृत्यूच ना. म्हणजे काही ठिकाणी बघा गाणी पण म्हणतात ना, एखाद्याचा मृत्यू झाला तर काय होता, तो रडताना सुद्धा काय करतात, तो गाण्यात रडतात. मग समर्थ म्हटले अशा ठिकाणी ते मृत्यूचंच गाणं पाहिजे ना. दुःख झालंय ना तिथं. अशा ठिकाणी जर तुम्ही वेगळंच आनंदाचं गाणं गात असाल तर आपलं काय ठरतो, मूर्खपणा ठरतो ना. म्हणून दुसऱ्याच्या अंतर जाणावे, आदर देखून म्हणावे, जे आठवेल ते गावे हे काय आहे, मूर्खपणा. ज्याची जैसी उपासना तेची गावे चुकावे ना,
राग ज्ञाना ताळ ज्ञाना अभ्यासावे. ज्याची जैसी उपासना, बघा समर्थांनी इथं काय सांगितले, ज्याची जशी उपासना असेल, म्हणजे ज्याला जी उपासना आवडत असेल त्याच उपासनेचे गुणानुवाद पुढे गावे, ह्यात चुकू नये. म्हणजे काय समर्थांनी सांगितले, ज्याची जैसी उपासना त्याची गावे चुकावे ना. राग ज्ञाना ताळ ज्ञाना अभ्यासावे. आपल्याला जी उपासना लावून दिली तीच करायची ना. आपण आपली उपासना कशी करता येईल ह्याकडे लक्ष द्यायचं हो. आपल्याला आपल्या उपासनेचा अभ्यास करायचा आहे. रोज जे दिले 7 भाग, त्या 7 भागामध्ये समर्थांनी आपल्याला काय दिले याचा आपल्याला काय करता आला पाहिजे व अभ्यास करता आला पाहिजे. नाहीतर रोज एक वेगळी उपासना करायची. बघा काय लोक काय नसतात तो, एका गोष्टीवर काय नसतात, स्थिर नसतात, रोज एक बदलायचा परमार्थ. समर्थ म्हटले चुकीचं आहे ना. आपल्याला जी दिलेली उपासना आहे त्यामध्येच आपल्याला काय करता आलं पाहिजे व गूढ ज्ञान घेता आलं पाहिजे. त्यामध्येच आपल्याला काय करता आलं पाहिजे, गूढ ज्ञान घेता आलं पाहिजे. यासाठी काय महत्वाचं आहे व श्रवण फार महत्वाचं आहे. म्हणून पुढं समर्थांनी सांगितले, साहित्य संगीत प्रसंग माने करावी कथेची घमशाने अर्थांतर श्रवण मनने काढीत जावे. काय सांगितलंय हो, साहित्य संगीत प्रसंग माने. समर्थांना या ओवीमध्ये काय सांगायचंय की प्रत्येक श्लोकाचा प्रबंधाचा अर्थ आपल्याला काय करता आला पाहिजे, काढता आला पाहिजे. आणि हा अर्थ समजतो कशामधून, समर्थ म्हटले श्रवण आणि मननातून. ऐका समर्थांना काय सांगायचं, यासाठी श्रवण महत्वाचं आहे. श्रवण केलं तरच आपल्याला काय कळतो, प्रत्येक ओवीचा अर्थ कळतो. प्रत्येक श्लोकाचा प्रबंधाचा अर्थ कसा कळणार आहे, समर्थ म्हटले ज्या वेळेस तुम्ही समजून घेणार आहे. समजून घेण्यासाठी आपल्याला काय पाहिजे हो, आधी ऐकता आलं पाहिजे आणि नंतर त्याचं मनन करता आलं पाहिजे. म्हणजे श्रवण मनन फार महत्वाचं आहे. श्रवणाने आणि मननाने आपल्याला काय होतो, सगळा परमार्थ उलगडा होतो. कारण संतांना काय शिकवायचंय आपल्याला, संतांना काय सांगायचंय, संतांनी आपल्यासाठी काय लिहून ठेवलंय हे आपल्याला सहज कळण्यासाठी आपल्या तेवढा अभ्यास झाला पाहिजे हो. तरच आपल्याला काय होतं, लगेच उमगतं. म्हणून समर्थ म्हटले साहित्य संगीत प्रसंग माने करावी कथेची घमशाने. म्हणजे प्रत्येक साहित्यातून आपल्याला काय करता आलं पाहिजे हो, श्रवण आणि मनन करता आलं पाहिजे. तरच आपल्याला काय होतं, लगेच सगळे साहित्य समजतात. म्हणून समर्थ म्हटले श्रवण फार महत्वाचं आहे. पाठ उदंडची असावे सर्व काळ उजळीत जावे सांगितले गोष्टीचे असावे स्मरणांतरी. पाठ अखंड काय सांगितले, पाठ उदंडची असावे म्हणजे पाठांतर पुष्कळ असावे समर्थांनी सांगितले. परंतु त्याची नित्य उजळणी करून ते काय ठेवायचे, जागृत ठेवायचे. म्हणजे समर्थांनी बघा किती शिकवलं आपल्याला. आपण दुसऱ्यास किंवा दुसऱ्याने आपणास सांगितलेल्या गोष्टी किंवा अर्थ चित्तात ठेवावेत. म्हणजे समर्थ म्हटले स्वतःचा अभ्यास करताना काय करायचंय हो, अहो हे सगळं विद्यार्थ्यांसाठी आहे. म्हणजे हा द्वैत आणि अद्वैत दोन्ही भाग आहे. हा विद्यार्थ्यासाठी सुद्धा हा लागू पडतो आणि दासांसाठी पण लागू पडतो परमार्थात. म्हणजे समर्थांना इथं काय सांगायचंय, अभ्यास करत असताना पाठांतर फार गरजेचं आहे. समर्थ म्हटले रोज पाठांतर करा आणि त्याची नुसतं पाठांतर करून उपयोग नाही, त्याची काय झाली पाहिजे हो, नियमित उजळणी झाली पाहिजे. आणि उजळणी होऊन दुसऱ्यानं म्हणजे आता शिक्षकांनी शिकवलेले अर्थ गोष्टी सगळ्या चित्तात ठेवता आल्या पाहिजेत हो, तरच कळणार आहे ना परीक्षेत लिहिताना. म्हणून समर्थ म्हटले 10वी का अवघड असते हो, वर्षभराचा अभ्यास असतो 10वी मध्ये. म्हणून समर्थ म्हटले अखंड पाठांतर करायचंय आणि केलेलं पाठांतर त्याची उजळणी करायची. प्रत्येक विषयाचा सखोल अभ्यास करायचा आहे समर्थ म्हटले. आणि सांगितलेल्या गोष्टी अर्थ चित्तात ठेवायचे. म्हणजे यासाठी प्रत्येक म्हणजे तास हजर राहिलं पाहिजे ना, शाळेत नियमित जाता आलं पाहिजे समर्थ म्हटले. तर आपल्याला समोरच्यानं शिकवलेल्या गोष्टी कळणार आहेत, समोरच्यानं गोष्टी सांगितलेल्या कळणार आहेत. म्हणून समर्थ म्हटले अखंड आपल्याला काय करायचंय हो, या सर्व गोष्टी नियमित करायच्या. तरच उत्तमाचं आपल्याला काय मिळणार आहे, तो मार्क मिळणार आहे. जसं द्वैतमध्ये जसं आहे म्हणजे 10वी 12वी जसं आहे तसंच
समर्थ म्हटले अद्वैत भागामध्ये तसंच आहे ना. परमार्थामध्ये जर तुम्ही उजळणीच नाही केली, पाठांतरच नाही केलं, एखादी ओवी सुद्धा तुम्हाला जर येत नसेल तर समर्थ म्हटले काय उपयोग हो. एखादा श्लोक तरी पाठ असावा, निदान श्री गणपतीची आरती तरी पाठ असावी. गणेश आपण मांडतो 10 दिवस, आरती मोबाईलवर लावतो. समर्थ म्हटले काय उपयोग. निदान आपल्या घरामध्ये बसलेले देव जे आहे ती तरी श्लोक एक हेच आहे ना. आरती म्हणजे काय हो, काव्याचं आहे ना, तेच तरी पाठांतर पाहिजे ना आपल्याला. समर्थ म्हटले ते तरी म्हणता आलं पाहिजे. म्हणजे आपण एवढे पण ढ आहे ना, आपण एवढे पण ढ नाही की आपल्याला आरती सुद्धा येत नाही. म्हणून समर्थ म्हटले आरती आली पाहिजे, श्लोक आले पाहिजेत, एवढं ढ राहायचं नाही. आणि प्रत्येक श्लोकाचा अर्थ समजून घेण्यासाठी श्रवण उत्तमाचं करायचंय. झोपून श्रवण केलं तर आपल्याला काहीच कळणार नाही ना. सावधपणे श्रवण करता आलं पाहिजे. आणि केलेल्या श्रवणाचं मनन कधी होतं, जर तुम्ही उपासना केली तर त्या केलेल्या श्रवणाचं मनन होणार आहे ना, अन्यथा मनन होऊ शकत नाही. म्हणून समर्थांनी अखंड आपल्याला उत्तमाचं, विद्यार्थ्यांनाही अहो त्या काळात समर्थांनी लिहून ठेवलंय की विद्यार्थ्यांनी अभ्यास कसा करावा. म्हणजे ज्याला उत्तमाची मार्क मिळवायचेत त्यांच्यासाठी दिलंय नाव हे सगळं. उत्तमाचा नियमित अभ्यास करा, नियमित वाचन करा, नियमित लिखाण करा, पाठांतर करा, उजळणी करा. किती उत्तमाच्या ओव्यामध्ये सगळ्या सांगितलंय हो समर्थांनी. हे कुणासाठी आहे हो. उत्तमाचं विद्यार्थी घडावेत, उत्तमाचं भविष्य घडावं म्हणून समर्थांनी आपल्यासाठी लिहून ठेवलंय ना हे. आणि ह्याचं म्हणजे घेणारानं काय घेता आलं पाहिजे हो, उत्तमाचं घेता आलं पाहिजे ना. समर्थ म्हटले की एवढं संतांनी एवढं आपल्यासाठी लिहून ठेवलंय, मग आपल्याला आचरणात आणणं गरजेचंच आहे. आपल्याला आचरणात आणणं गरजेचंच आहे. ही गोष्ट आपण अंतरी लावून घेतली पाहिजे हो, अंतरी लावून घेतली पाहिजे. त्यात आपलं हित आहे. समर्थ म्हटले अन्यथा समर्थांनी वरती सांगितलं ना की तुमची तेवढी पात्रता बी निर्माण होत नाही की तुम्हाला अन्न वस्त्र म्हणजे जगण्याला जे लागतं ते सुद्धा मिळवता येत नसेल तर काय अर्थ आहे समर्थ म्हटले जीवनामध्ये. की यासाठी उत्तमाचं शिक्षण घ्या, एवढं सांगायचं ना हो समर्थांना. या निष्पृह शिकवण निरूपण नाममध्ये अखंड निष्पृहाची शिकवण देणारे सद्गुरूच आहे. स्वतः निष्पृह कोण आहेत हो, तेच आहेत. म्हणून एवढं शिकवत नाही व आई वडील सुद्धा शिकवत नाहीत मुलांना. एवढं उत्तमाचं समर्थांनी आपल्याला लिहून ठेवलंय. हे कधी 350 वर्षापूर्वी 400 वर्षापूर्वी लिहून ठेवलंय. आणि हे आता आपल्याला उपयोगी पडतंय ना, लागू पडतंय. उपयोगी म्हणण्यापेक्षा आता लागू पडतंय. विचार करा, लिहिणारा किती श्रेष्ठ असेल, लिहिणारा किती श्रेष्ठ असेल, विचार करा. म्हणून समर्थांनी अखंड सांगितलं हो आपल्याला, अखंड आपल्याला शिकवलंय. म्हणून पाठ उदंडची असावे, सर्व काळ उजळीत जावे, सांगितल्या गोष्टीचे असावे स्मरण अंतरी, सांगितलेल्या गोष्टींचं स्मरण अंतरी असावं. अखंड एकांत सेवावा, ग्रंथ मात्र धांडोळावा, प्रचित येईल तो घ्यावा अर्थमणी. अखंड एकांत सेवावा, यासाठी समर्थ म्हटले की यासाठी काय पाहिजे हो, निरंतर एकांताचे सेवन करून मिळेल तो ग्रंथ वाचून पाहावा. निरंतर अनंत ग्रंथ चाळीत असावेत. म्हणजे आणि त्यातला जेवढा अर्थ अंतकरणात पटेल तेवढा अंतकरणात साठवावा. म्हणजे प्रचिती येईल तो अर्थ काय करावा, समर्थ म्हटले ध्यानी धरावा. म्हणजे समर्थांना काय सांगायचंय हो, द्वैत अद्वैत दोन्ही भाग सांगायचे समर्थांना की अभ्यास करायचा आहे. परमार्थात देखील अभ्यास फार महत्वाचा आहे. जर तुम्ही ग्रंथच नाही चालले तर काय कळणार आहे. समर्थ म्हटले समर्थांना काय सांगायचंय आपल्याला हे काहीच कळणार नाही. अहो सर्व ग्रंथांचा सार या दासबोध ग्रंथात दिलाय. हे कधी कळेल आपल्याला, जर आपण इतर ग्रंथ थोडेफार वाचले तर कळणार आहे ना. म्हणून समर्थ अखंड एकांत सेवावा. अहो मोबाईलमध्ये पण आहेत ग्रंथ, समर्थ म्हटले आहे सगळे, परंतु त्याचा डोळ्याला त्रास होतोय ना. तर आपल्याला काय करता आलं पाहिजे हो, ग्रंथ जे ग्रंथ दिलेत ते ग्रंथ वाचून बघा समर्थ म्हटले. कारण त्याच्याशिवाय आपल्याला कळत नाही. म्हणून अभ्यास करता आला पाहिजे हो, उपासना करता आली पाहिजे, अभ्यास करता आला पाहिजे ग्रंथांचा. आणि विद्यार्थ्यांनीही अभ्यास करता आला पाहिजे. यातच सर्वांचं काय आहे हो, हित आहे. म्हणून समर्थांनी सुरुवातीचीच ओवी दिली आहे की काय हो,
दुर्लभ शरीर दुर्लभ आयुष्य याचा करू नये नास, दास म्हणे सावकाश विवेक पाहावा. म्हणजे समर्थांना काय शिकवायचंय आपल्याला या समासामध्ये निष्पृह शिकवण निरूपण नाममध्ये समर्थांना आपल्याला काय शिकवायचंय की बाबांनो, हे दुर्लभ शरीर आहे, आपल्याला मिळालेलं दुर्लभ आयुष्य आहे, आपल्याला याचा नाश करायचा नाही. या मिळालेल्या दुर्लभ शरीराचं आणि दुर्लभ आयुष्याचं जर काय करायचं असेल, सार्थक करायचं असेल जीवनामध्ये, तर आपल्याला काय करायचं आहे अभ्यास करायचा आहे. उत्तमाचा अभ्यास करायचा, ग्रंथांचा अभ्यास करून उत्तमाची शिकवण घेऊन आपल्याला या 84 लक्ष जीवयोनीतून सुटायचं आहे आणि आपलं हित करायचं आहे. लक्षात घ्या, आपलं हित कशात आहे हे आपण कळलं पाहिजे. म्हणजे समर्थांना काय सांगायचं आहे, आपल्या आयुष्याचा नाश आपण करायचा नाही. वाईट संगतीने दुर्बुद्धीने आपण आपल्या आयुष्याचा नाश करायचा नाही आणि शरीराचा नाश करायचा नाही. विविध म्हणजे जी काही व्यसनं आहेत, व्यसनं अंगाला लावून घेऊन विविध वाईट संगतीत जाऊन आपल्याला आपल्या आयुष्याचा नाश करायचा नाही, आपल्या शरीराचा नाश करायचा नाही. तर ह्या शरीर कारणी लावायचं आहे. कुठं कामधंदा उत्तमाचा करायचा आहे, उत्तमाचा परमार्थ करायचा आहे. याच्यासाठी आपलं हे शरीर काय लावायचं आहे, कारणी लावायचं आहे. यामध्ये आपलं काय आहे, समर्थ म्हटले अख्खं हित आहे. म्हणून समर्थ म्हटले जे समजत नाही ते समजून घ्यायचं आहे, रोज लिखाण करायचं आहे, रोज वाचायचं आहे. अखंड संतांनी लिखाण केलं म्हणून तर आहे ना. म्हणून समर्थ म्हटले अखंड आपल्याला काय करायचं आहे अखंड आपल्याला उत्तमाचं आचरण करून, उत्तमाचा अभ्यास करून, उत्तमाचं पद मिळवून आपलं जीवन सार्थकी लावायचं आहे यातच आपलं काय आहे हित आहे. समर्थ म्हटले आपलं हित कशात आहे हे आपल्याला कळलं पाहिजे. अखंड एकांत सेवावा, ग्रंथ मात्र धांडोळावा, प्रचिती येईल तो घ्यावा अर्थ मनी. इति श्रीदासबोधे गुरु शिष्य संवादे निष्पृह शिकवण निरूपण नाम समास 3. जय जय रघुवीर समर्थ.